महाराष्ट्र माझा 24 डिजिटल न्यूज चॅनल. पण थोड्या फरकानं जरा दादा राहिलाय, त्यामुळं थोडी खंतही वाटतीये. इथल्या प्रभागासाठी आता पुढचं नियोजन काय असेल? पुढचं नियोजन हे आधी आराखडा बनवणं असेल. आराखड्यानुसार पुढची कामं केली जातील. आपण मागे पाहिलं आपण की पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती या मार्फत तर आपण कामं केलीच. पण महानगरपालिकेत गावं आपली समाविष्ट, उत्तमनगर, शिवणं, तर आपण तिथले सदस्य नसताना सुद्धा आपण कोट्याचा निधी हा शिवणे, उत्तमनगर, खडकवासला किंवा पलीकडे नांदेड असेल या गावांसाठी आणला. मलनिस्सारणाच्या लाईन्स असतील, नंतर ब्रिजचं काम म्हणजे आता उड्डाण पूल 5.5 कोटीचा मंजूर केलेला आहे, ते असेल. आता तुम्ही पाहिलं असेल तर 1 कोटीची धरणावरती दुरुस्ती चालू आहे, त्याला जाळ्या आपण पूर्वी बसवलेल्या आहेत. आणि स्मशानभूमीच्या तिकडे पलीकडे तुम्ही पाहिलं असेल रायकर वस्ती, देडगे वस्ती आणि दुगाणे वस्ती, तिकडनं जाणाऱ्या पुलावरती आपण ह्याचं रेलिंगचं काम केलंय. म्हणजे आपण आणि 60 लाखाचं काम आपलं जीवन प्राधिकरण आधीचं होतं. आताचं पुणे महानगरपालिका आपली टाकी जी आहे तर तिथं 60 लाखाचं फिल्टर बेडचं काम आपलं चालू आहे. म्हणजे अशी विविध कामं, लाईटचे असतील, ड्रेनेजचे असतील, ही आपली चालू आहे. म्हणजे आपण महानगरपालिकेचे मेंबर नसताना सुद्धा आपली ही कामं आज चालू आहे. तर आता तर लोकांनी मला निवडून दिलंय, त्यामुळं माझं प्रथम प्राधान्य हे माझ्या मायबाप जनतेसाठी असेल, ज्यांनी मला पत्रात घेतलं. आणि मशीनचं माझ्या नावाचंच बटन दाबलं जात नव्हतं अशी स्थिती असताना सुद्धा माझ्यावरती भरभरून प्रेम करणाऱ्या माझ्या मायमावल्यांनी मला निवडून दिलं. त्यामुळं माझा जो प्रभाग 33 आहे त्यातल्या प्रत्येक मायबाप जनतेचे मी आभार मानतेय की त्यांनी जी एकी दाखवली. आणि आज त्यामुळे ही अनिता इंगळे पुन्हा महानगरपालिकेत दाखली.